जय भीम जय शिवराय मंडळी. तर जस्ट मी स्क्रोल करत होती यूट्यूबला, तर आला हा सामने व्हिडिओ. इतकं मन करपलं ना तो व्हिडिओ वाचून बघून, इतकं मन करपलं. 3 महिन्याचं बाळ, तेलंगणा राज्यातली ही गोष्ट आहे. 3 महिन्याचं बाळ फक्त. त्या 3 महिन्याच्या बाळाला मंदिरामध्ये लाथा मारून मारून त्याची हत्या करण्यात आली. ते 3 महिन्याचं बाळ, आईच्या कुशीतलं बाळ, ते त्याला समजही नाही आई कोण बाप कोण त्या बाळाला. का? तर दलित होती म्हणून. मला हे कळत नाहीये की आईच्या कुशीतलं बाळ, ते त्याला लाथ त्याच्यापर्यंत येते तर आई वडील कुठं होते? आईनी का त्याला खाली पाडलं नाही? ज्या माणसाचे पाय तिच्यापर्यंत येत होते त्याचे पाय टाळून त्याला खाली पाडायचं होतं आणि त्याचा जीव घ्यायचा होता तिने. जे हवा होत हातामध्ये आला त्याच्याने त्याचे तोंड फोडलं असतं. त्याची तोंडाची तोंड त्याचं बदललं असतं फोडून फोडून. अक्षरशः त्याचे काय बोलू मी. इतक्या जर गोष्टी घडताय डोळ्यासामने, डोळे का बंद असतात? करा ना, काहीतरी करा. आडवं पाडा, मारा, कापा, काही करा त्यांना. अशा गुन्हेगारांना, अशा नीच वृत्तीच्या लोकांना हवं त्याच्यानी मारा तुम्ही. सगळं माफ आहे. कारण की 3 महिन्याच्या बाळाला जर तो व्यक्ती पाया पाणी मारतोय, तो त्यांना इतकी घाणेरडं मरण द्या तुम्ही, इतकं घाणेरडं मरण द्या की इतकी घाण वृत्ती करण्याची हिंमत कोणी करणार नाही, तेही बाळावर. अरे लाज वाटायला पाहिजे की माणसाच्या रूपात तुम्ही शैतान आले, तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही. मेन गोष्ट, तुम्ही भारतात राहू नका. भारतात तुमच्यासाठी जागा नाही आहे ना. या संविधानाच्या पानावर तुमच्यासाठी काय आहे? तुम्ही गुन्हेगार आहात. तुम्ही इकडून निघा, फक्त निघा इकडून. या भारताला खाली करा. अशा गुन्हेगारांना सांगणे, तुम्ही जिवंत राहू नका, तुम्ही मरून जा कुठेतरी जाऊ. एखाद्या बाळाचा जर जीव जातंय, तुम्ही जीव घेताय ना, तर तुम्हाला जगण्याचा अधिकारच नाही. जगण्याचा अधिकारच नाही. संविधानाने तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही दिला आहे. तुम्ही मरा लवकर. जरा मी म्हणते काय की जागे व्हा. लोकांना सांगणे, असे अत्याचार घडत आहे ना, उठा, आवाज उठा, आवाज काढा, बोला, मारा अशा गुन्हेगारांना.